नमस्कार, मी रवी कुमार. जवाब तो आपको देना होगा बोल सरकार या सदरात 85 आवाजच्या का स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत. कशा आहात आपण? मजेत ना? मजेत राहा, हिट राहा, फिट राहा आणि हो, आरोग्याची काळजी घ्या. चला तर मग विषयाकडे वळूया. या अगोदर आपल्याला एक विनंती असेल, तुम्हाला जर का ही बातमी आवडली तर बातमीला जास्तीत जास्त लोकांकडे शेअर करा आणि आवडली तर लाईक करा. आणि तुम्हाला काय वाटतं कमेंट करायला विसरू नका. या बातमीबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट करायला विसरू नका. संपूर्ण महाराष्ट्रात महानगरपालिका निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. गोलमाल है भाई, गोलमाल है, सब गोलमाल है. महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकारणाचं वर्णन करायचं झालं, महापालिकेच्या निवडणुकीमध्ये ज्या ज्या गोष्टी होत आहेत त्यांचं जर वर्णन करायचं झालं तर गोलमाल या शब्दाशिवाय वेगळा शब्द वापरता येणार नाही. किंवा तुम्ही असं म्हणा, हमाम में सब नंगे आहे. कारण हमाम में सब नंगे आहे म्हटल्यावरच महाराष्ट्राचं सर्वपक्षीय जे राजकारण आहे ते समजू शकतं. मित्रहो, काल रात्रीपासून दोन बातम्या खूप व्हायरल झालेल्या आहेत सोशल मीडियावर. आज सकाळच्या काही वृत्तपत्रात सुद्धा त्या बातम्या आहेत. टाइम्स ऑफ इंडियाची हेडलाईन आहे. कारण या बातम्यांची दखल घ्यावीच लागणार होती. देशामध्ये जे क्वचितच घडतं किंवा कदाचित पहिल्यांदाच घडतं अशा या बातम्या आहेत महाराष्ट्राच्या महापालिका क्षेत्रातून किंवा नगरपालिका क्षेत्रातून आलेल्या. एक पहिली बातमी म्हणजे अंबरनाथहून आलेली. त्यामुळे अंबरनाथ देशाच्या कानाकोपऱ्यात पोचलं. या अंबरनाथमध्ये चक्क भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसची युती झाल्याची बातमी काल संध्याकाळी आली. आजपर्यंत भाजपशी इतर सर्व पक्षांनी युती केली होती, पण काँग्रेसने कधी केली नव्हती. म्हणजे फार स्थानिक लेव्हलला एखाद्या वेळेला झाली असेल किंवा CPMचे खासदार जॉन ब्रिटास म्हणतात त्याप्रमाणे केरळमध्ये नगरपालिका निवडणुकानंतर काही काँग्रेसवाले भाजपमध्ये गेले असतील, ती गोष्ट वेगळी. पण भाजप आणि काँग्रेस अधिकृत युती आजपर्यंत कधी झाली नव्हती. ती काल संध्याकाळी अंबरनाथमध्ये झाली. बातमी आल्याबरोबर ती वाऱ्यासारखी पसरली. आपण जाणून घेणार आहोत ही युती कशी झालेली आहे, कोणत्या परिस्थितीत झालेली आहे. नंबर 2, आणखी एक युती झाली. ती अकोला जिल्ह्यातल्या अकोट या नगरपंचायतीमध्ये झाली. ती सुद्धा न भूतो न भविष्यती म्हणू की नाही मला माहीत नाही, पण न भूतो अशी युती निश्चितपणे होती. आजपर्यंत कधीही न झालेली. ती युती काँग्रेस आणि चक्क ऑल इंडिया MIM यांची होती. ओवेसीचा पक्ष, माफ करा काँग्रेस नाही, माफ करा मी चुकलो. भारतीय जनता पक्ष आणि MIMची युती होती. एक वेळ काँग्रेस आणि MIMची युती होऊ शकते, पण भाजप जो सकाळ संध्याकाळ ओवेसींच्या पक्षाला शिव्या घालतो त्यांची कधी युती होईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. त्यामुळे भाजप आणि MIMची युती ही सुद्धा मोठी बातमी होती. काल संध्याकाळी दोन्ही बातम्या आल्या. आज सकाळपर्यंत सर्वत्र व्हायरल झाल्या. अक्षरशः लाखोली वाहत होते लोक सोशल मीडियावर काँग्रेस पक्षाला, ओवेसींच्या पक्षाला आणि अर्थातच भारतीय जनता पक्षाला. भारतीय जनता पक्ष नेहमी टेंबा मिरवतो की आम्ही नैतिकतेचे राखणदार आहोत, आम्ही तत्वाप्रमाणे वागतो, आम्हाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची परंपरा आहे, आम्ही तत्वशून्य युत्या करत नाही वगैरे वगैरे वगैरे. अर्थात यावर फारसा लोकांचा आता विश्वास राहिलेला नाही. कारण जेव्हा भाजपने महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवारांची युती केली तेव्हा हे सगळे नैतिकतेचे गड त्यांचे उद्ध्वस्त झाले. पण काँग्रेसची युती आणि दुसऱ्या बाजूला MIMची युती म्हणजे धक्कादायकच प्रकार होता. आपण जरा बघूया या दोन्ही ज्या युत्या आहेत किंवा आघाड्या आहेत त्या कशा झाल्या, कोणत्या परिस्थितीत झाल्या. अंबरनाथपासून सुरुवात करतो. अंबरनाथमध्ये नगरपालिकेच्या निवडणूक झाली. 59 जागा होत्या या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये. इथे
शिवसेनेची सत्ता होती गेली 25 वर्ष. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली होती ही नगरपालिका. कारण शिवसेना अविभक्त होती तेव्हाही एकनाथ शिंदेच त्यांचे नेते होते अंबरनाथमधल्या लोकांचे, आणि आजही एकनाथ शिंदेच नेते आहेत. 25 वर्ष एकनाथ शिंदेंची किंवा शिवसेनेची सत्ता होती असं म्हणा. यावेळच्या नगरपालिकेमध्ये काही धक्कादायक निकाल लागले. एक तर नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या मनीषा वाळेकर यांचा पराभव करून तेजश्री करंजुले या भाजपच्या उमेदवार निवडून आल्या. मनीषा वाळेकर याआधी नगराध्यक्ष होत्या, त्यांचा चक्क पराभव झाला आणि शिंदे शिवसेनेला एक मोठा धक्का बसला. त्यानंतर जे नगरसेवक निवडून आले त्यामध्ये शिंदे यांना पूर्ण बहुमत मिळालं नाही. शिंदे यांचं वर्चस्व कायम होतं. 23 जागा त्यांना मिळाल्या. 59 पैकी 23 जागा मिळाल्या, पण बहुमतासाठी काही नगरसेवक कमी पडले. आता झालंय काय, अंबरनाथमध्ये भाजपचे 16 नगरसेवक निवडून आले, काँग्रेसचे 12, अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 4 आणि अपक्ष 1, हे एकूण 16 आणि 12 28 आणि 4 32 ने 33 नगरसेवक होतात. तेव्हा भाजपने असं ठरवलं, होय मी म्हणतोय भाजपने असं ठरवलं, भाजपच्या स्थानिक नेत्यांनी ठरवलं असं म्हणा पार तर, की जर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला धडा शिकवायचा असेल तर आपल्याला सर्व शिवसेना विरोधकांना एकत्र करायला पाहिजे. त्याप्रमाणे पुन्हा एकदा सांगतो, भाजपचे 16, काँग्रेसचे 12, राष्ट्रवादी अजितदादा यांचे 4, अपक्ष 1 असे 33 नगरसेवक एकत्र आले आणि या सगळ्यांनी मिळून अंबरनाथ विकास आघाडी स्थापन केली. होय, अंबरनाथ विकास आघाडी स्थापन केली, जिथे भाजप, काँग्रेस, अजितदादांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि अपक्ष यांची युती झाली. कारण शिंदे सेनेला धडा शिकवायचा. आजही तुम्ही जर बघितलं सोशल मीडियावर ही बातमी फिरत असताना अंबरनाथचे काही जण लिहित आहेत की आमच्याकडे परिस्थिती वेगळी आहे. शिंदे सेनेने भ्रष्टाचाराचा कहर केला होता गेली 25 वर्ष अंबरनाथमध्ये नगरपालिकेमध्ये, त्यामुळे त्यांना अशा प्रकारे धडा शिकवणं आवश्यक होतं. आवश्यक होतं की नाही मला माहीत नाही, स्थानिक लोक अधिक चांगलं जाणतात. पण एक गोष्ट खरी आहे की अंबरनाथ विकास आघाडीच्या रूपाने भाजप, काँग्रेस, अजितदादांचा पक्ष आणि अपक्ष यांची युती झाली. आता असं आहे की ही बातमी काँग्रेसला आणि भाजपला कळल्यावर त्यांना धक्का बसणं, त्यांच्या तंबूमध्ये एक आश्चर्याची प्रतिक्रिया होणं स्वाभाविक होतं. काल रात्र गेली, रात्रभर त्यांना प्रोसेस करायला वेळ मिळाला. पण एक गोष्ट लक्षात घ्या की या आघाडीमध्ये काँग्रेसने नाही तर भाजपने पुढाकार घेतला, कारण भाजपचे विरोधकांमध्ये सर्वाधिक म्हणजे 16 नगरसेवक निवडून आले होते. भाजपचे इथले स्थानिक नेते विश्वजित गुलाबराव करंजुले पाटील यांनी कलेक्टरला, जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवलं अंबरनाथ विकास आघाडीचे निमंत्रक म्हणून की आम्ही अशा प्रकारे आघाडी स्थापन करत आहोत आणि याची आपण नियमानुसार नोंद घ्यावी. भारतीय जनता पक्षाने या काँग्रेससह इतर पक्षांच्या आघाडीमध्ये पुढाकार घेतला. आज देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात काँग्रेसची युतीच होऊ शकत नाही. पण एक लक्षात घ्या, जे राजकारण इथे चाललेलं आहे गेले काही दिवस नगरपालिका निवडणुकीपासून अंबरनाथ बदलापूरमध्ये दोन्ही ठिकाणी भाजपचे नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत आणि शिंदेंना, विशेषतः शिंदे यांचा मुलगा, खासदार मुलगा श्रीकांत शिंदे याला मोठा धक्का बसलेला आहे. फडणवीस असं म्हणाले की ही युती होऊ शकत नाही. स्थानिक पातळीवर कोणी केली असेल आम्हाला माहीत नाही, ही युती राहू शकत नाही, आम्ही राहू देणार नाही. काँग्रेसने प्रतिक्रिया काल रात्री एकदम दिली नाही. आज सकाळी सुद्धा काँग्रेसच्या काही नेत्यांनी स्थानिक पातळीवर झाली आहे वगैरे अशी सारवासारव करायचा प्रयत्न केला. पण मी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं अभिनंदन करतो, कारण काँग्रेसच्या परंपरेत न बसणारी एक थेट भूमिका त्यांनी घेतली.
त्यांनी